नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण कारल्यापासून चटपटीत अशी भाजी बनवणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी 7 ते 8 छोटी कारली घेतली आहे। आता आपण ही कारली स्वच्छ धुवून घेणार आहोत। कारली धुवून झाल्यानंतर चाकूच्या मदतीने आपण कारल्याचे पुढचे व मागचे टोक काढून घेऊ व कारल्याचे 2 तुकडे करून घेऊ। आता आपण चमच्याच्या मदतीने कारल्याच्या सर्व बिया काढून घेणार आहोत। अशा प्रकारे आता आपण सर्व कारल्याच्या बिया काढून घेऊ। आता आपण कारले कापून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आता आपल्या कारल्याच्या गोल रिंग कापून झाल्या आहेत। आता इथे मी गॅसवर पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेली कारली टाकून घेऊ। कारल्याचा कडूपणा निघून जाण्यासाठी त्यावर आपण आता मीठ टाकून घेणार आहोत। आता आपण या कारल्यांना कुरकुरीत असे तळून घेणार आहोत। आता आपले कारले कुरकुरीत असे तळले गेले आहेत। आता आपण हे तेलातून काढून घेऊ। आता इथे मी तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे, 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा, कांद्याला छान गुलाबी रंग आल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत। आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून साखर। आता आपले मसाले जळू नये व साखर चांगल्या प्रकारे विरघळली जावी यासाठी आपण त्यावर थोडे पाणी टाकून घेणार आहोत। आता आपण यामध्ये तळून घेतलेले कारले टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आपल्या कारल्याला छान प्रकारे आंबट गोड चवीसाठी आता आपण यामध्ये 1 टीस्पून लिंबूचा रस टाकून घेणार आहोत। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून दाण्याचा कूट टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ। कारले तळताना आपण मीठ टाकले होते म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा। झटपट होणारी आपली कारल्याची भाजी तयार आहे। जर तुमची मुले कारलं खात नसतील तर तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करा। तुमची मुले आवडीने खातील। रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।